नूतन वर्ष महाराष्ट्राच्या समृद्धीचे विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान केलेलं आहे। रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केलंय। नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं जावो अशा शुभेच्छा एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ठाण्यातील ही दृश्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान केलेलं आहे। रक्तदान शिबिराचे या ठिकाणी ठाण्यातील आयोजन आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा सहभाग। आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आरोग्यदायी जावं असं मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली। तोच उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे रक्तदानाचा। आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। सीएसएमटी स्टेशनवर अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आले। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावरील मोठ्या घड्याळामध्ये 12 वाजल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या सर्व लोकल गाड्या 2026च्या आगमनाचे स्वागत आणि अभिवादन करत हॉर्न वाजवत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। भारतीय रेल्वेने अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।